बीड प्रकरणी आज पुण्यामध्ये जनआक्रोश मोर्चा निघणार आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। देशमुख कुटुंबीय, सर्वपक्षीय नेते यामध्ये हजर राहतील। लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे। तर बीड प्रकरणी आज पुण्यामध्ये जनआक्रोश मोर्चा निघतोय। बीड आणि त्यानंतर परभणीमध्ये अशाच स्वरूपाचा मोर्चा हा निघालेला होता आणि त्यानंतर आता पुण्यामध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येतोय। देशमुख कुटुंबीय आणि काही नेते यामध्ये सहभागी होतील। अविनाश पवार आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। अविनाश, मोर्चाचं नेमकं कसं नियोजन करण्यात आलेलं आहे? किती वेळात या मोर्चाला सुरुवात होईल? ऋतुजा, आता पुण्यामधल्या जो लाल महाल आहे त्या ठिकाणी मी आहे। या ठिकाणी आता हे आंदोलक हे सगळे जमा झालेले आहेत। या ठिकाणाहून आता हा जो लाल महालापासून इकडे जो काही कलेक्टर कचेरी आहे म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय तिथपर्यंत हा मोर्चा जाणार आहे। आणि लाल महालपासून आता या आंदोलनाला खरं तर 10 वाजताचा वेळ दिलेली होती, मात्र अजूनही आता इथे आंदोलक जमा होत आहेत। हळूहळू हे सगळे आंदोलक जमा झाल्यानंतर इथून हा जो मोर्चा आहे तो पुढे मार्गस्थ होणार आहे। अगदी बीड असेल, कोल्हापूर असेल, त्यासोबतच महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमधून इथे आंदोलक आलेले आहेत। आणि लाल महाल जिथे आहे शनिवारवाड्याच्या शेजारी इथल्या चौकामध्ये ही अशा पद्धतीने सगळी गर्दी झालेली आहे। आपण पाहू शकता माझ्यासोबत हे आंदोलक आहे। काय सांगाल इथे कशा पद्धतीने आता आपण पुढे जाणार आहोत? काय तुमच्या मागण्या? आता मराठा समाज आणि इतरही सगळे समाज बांधव इथे एकत्र येत आहेत। जो क्रूर हत्यारा आहे वाल्मिक कराड आणि त्यांचे सगळे साथीदार, ह्या लोकांनी मानवतेची हत्या केलेली आहे आणि म्हणून त्या विरोधात सर्वसामान्य समाज सगळ्या जातीतले हे एकवटायला चालू झालेले आहेत आणि सर्वपक्षीय इतर कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत, नेतेही सहभागी होणार आहेत। आणि वाल्मिक कराड असेल किंवा त्यांच्या सगळ्या लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। वाल्मिक कराडवर केवळ खंडणीचा गुन्हा दाखल आहे, पण मुळात ही जी हत्या झाली आहे ती खंडणी वसूल करण्यासाठी झालेली आहे। म्हणून वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी झाला पाहिजे। त्याला 302 मध्ये पण घ्या, म्हणजे जुना जो कायदा आहे। आणि मोकामध्ये सुद्धा वाल्मिक कराडला प्रमुख हत्यारा म्हणून घेतला पाहिजे। ह्या सगळ्या लोकांना मोकात अडकवा, यांना फाशीपर्यंत घेऊन जायची सोय देवेंद्र फडणवीस साहेबांनी लावावी अशी त्यांच्याकडनं अपेक्षा करण्यासाठी हा मोर्चा आता लाल महालापासून कलेक्टर ऑफिसपर्यंत आम्ही सगळे जाणार आहे। तर अशा पद्धतीने आपण पाहतोय की जिथे आंदोलक आहेत ते तीव्र त्यांच्या मागण्या आहेत। काय सांगाल इथे कशा पद्धती तुमची मागणी? माझी मागणी मुख्यमंत्री साहेबांना, माझ्या लाडक्या बहिणीची मागणी की माझ्या भावाला न्याय मिळालाच पाहिजे। आरोपींचं एन्काउंटर झालंच पाहिजे ना, आरोपींना लवकरात लवकर फाशी मिळालीच पाहिजे। काय सांगाल, काय तुमच्या मागण्या? तुम्ही हातामध्ये आरोपींना फाशी झालीच पाहिजे असं म्हणताय, काय मागणी आमची हीच आहे की जे काही आरोपी आहेत ह्याच्यामधले त्यांचा कायदेशीर तपास करून आपण आता बघतोय की खरोखर तपास होतोय का, की फक्त जगाला आरसा दाखवला जातोय, की तपास चालू आहे। कारण अशी जर तपास जर सुरू असते, तपास यंत्रणा जर अगदी व्यवस्थितरित्या विना हस्तक्षेप, राजकीय हस्तक्षेप जर सुरू असती तर 21 दिवस जो कोणी मुख्य आरोपी आहे तो बाहेर न राहता स्वतः येऊन सरेंडर झाला नसता। 20-21 दिवसामध्ये त्यांनी स्वतःची सगळी व्यवस्था लावलेली आहे। आणि आत्ता सुद्धा जर आपण बघितलं तर तो झाला पुण्यामध्ये CID ऑफिसला सरेंडर। तर त्याच्यासाठी वापरण्यात आलेल्या गाड्या 21 दिवस तो जिथे फिरत होता, त्यानंतर त्याला इथून CID ऑफिसमधनं केजला नेण्यात आलं आणि आता तिथं त्याला जी व्यवस्था पुरवली जाते ती VIP व्यवस्था आहे सगळी। मग तो मला सांगा, तो गुन्हेगार आहे, आरोपी आहे की VIP आहे? मला सांगा। हे सगळे मागणी आहे की न्याय, आरोपींनाही फाशी झालीच पाहिजे। तर अशा पद्धतीच्या सगळ्या मागण्या आहेत। इथे पुणेकर आहेत आपल्यासोबत, पुणेकर देखील मोठ्या प्रमाणात इथे सहभागी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। पुणे शहरामधून हा मोर्चा जो आहे आता लाल महाल असेल, त्यासोबतच इथून जो पुढचा जो दारूवाला पूल आहे त्याच्यानंतर पुढचा जो काही मंडईचा भाग आहे त्याच्यानंतर पुढे आपण जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार। काय सांगाल? आज हा जनतेचा आक्रोशाचा मोर्चा आहे, कारण का आता जनतेचा आक्रोश हा पूर्णपणे ओव्हरलोड झालेला आहे। एवढं तुम्ही निर्गुणपणे हत्या करताय आणि निर्लज्जासारखं तुम्ही फिरताय। 21 दिवस 22 दिवस तुम्ही बाहेर फिरताय आणि थाटा देताय, 100-200 पोरं घेऊन सरेंडर होत आहे आणि म्हणता मी काय केलं नाही। अहो तुम्ही गुन्हेगार नाहीत ना, मग तुम्हाला कशाला प्रोटेक्शन लागतंय? अहो तुम्ही केसला ज्यावेळेस तुम्ही कोर्टात हजर झाला त्या हजर होण्याच्या 4 तास अगोदर पूर्ण कोर्ट तुमचे गुंड जाऊन तिथं खाली करतात। त्यानंतर तुम्हाला त्या पोलीस स्टेशनमध्ये CID कोठडी मिळते, तिथं तुम्हाला बेड वगैरे अवेलेबल होतात। मग हे मला हेच म्हणणं आहे की महाराष्ट्र राज्य आहे का बिहार आहे? जसं बिहारमध्ये गुंडांचं राज्य चालतं महाराष्ट्रामध्ये चालू आहे। ह्याच्यावर कुठंतरी वाचा फुटली पाहिजे आणि आरोपींना फाशी झाली पाहिजे, एवढीच आमची मागणी। आज पुण्यामध्ये आरोपी गावतात। या पुण्यामध्ये आरोपी राहण्याला कोणत्या मंत्र्यांचा वर्धा असते ज्याच्या आशीर्वादाने आरोपी पुण्यामध्ये आश्रयाला होते?
त्याची सुकल चौकशी हो. आणि प्रामुख्याने माझी मागणी की वाल्मिक कराडची जी 900 एकरची प्रॉपर्टी आहे तिची चौकशी व्हायला पाहिजे. तर अशा पद्धतीने या सगळ्यात तीव्र अशा प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळतात. जन आक्रोश मोर्चा जो आहे तो आता लहान मालापासून सुरू होणार आहे ऋतुजा, आणि आता हा जो मोर्चा आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आहे ऋतुजा. निश्चित. त्यामुळे आंदोलकांच्या अत्यंत संतप्त अशा भावना आहेत आणि अगदी थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होईल. त्या सगळ्या संदर्भात अपडेट्स वेळोवेळी घेत राहू. तुर्तास अविनाश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. तर पुण्यामध्ये अगदी थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होतीये.